संतांच्या संघामध्ये देवाला निश्चिंती झाली, म्हणून भगवान संतांना ज्ञानोबाराय तुकोबारायांना म्हणतात, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. भगवंतांनी संतांचं रूप घेतलं, संतांजवळ आले, संतांबरोबर काला केला आणि मग देवाला विचारलं, देवा तुम्ही हे सगळं कशा करता हे सगळं करता, इथं येऊन तुम्हाला काय मिळालं? भगवंतांनी सांगितलं, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे. अरे आम्हाला वैकुंठामध्ये हे बघायला सुद्धा मिळत नाही, इथं भोगायला मिळालं. वैकुंठामध्ये आम्हाला हे मिळत नाही. वैकुंठामध्ये कुठं काय, कुठं प्रवचन, कुठं कीर्तन, कुठं वाळवंट, कुठं नाचणं, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, कुठं वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये गेलं की उगं बसून राहायचं मौन रूप, काही नाही. वैकुंठामध्ये आम्ही फक्त ऐकलं होतं म्हणून तर आम्ही इथं आलो. जे सुख क्षीरसागरी ऐकिले ते या हृदय मंदिरी देखिले, धन्य धन्य वैष्णव मंदिर जेथे नामघोष होय निरंतर. भानुदास महाराजांचा अभंग. भानुदास महाराज बोलतो, या सगळ्याचा विचार करा. भगवंतांनी सांगितलं, अरे तिथं बघायलाही मिळत नाही, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कारण भगवंताचं जे स्वरूप आहे वैकुंठ, तिथं फक्त ज्ञान आहे. इथं आम्ही आलो ना तर त्या ज्ञानाच्या पुढं जाणारी भक्ती आहे, म्हणून नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आम्हाला भक्तीचा भोग इथं मिळतो, म्हणून इथं आनंद आहे आम्हाला. मग तो देवाला विचारलं, देवा तिथं काहीच नाही असं कसं म्हणता, काहीतरी असेल ना? भगवंतानी सांगितलं, तिकडं आहे, पण घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. अरे घरी ताक आहे म्हणजे काय? नुसतं ज्ञान आहे. मी सुरुवातीला बोललो, ज्या ज्ञानाला भक्तीचा स्पर्श नाही त्या ज्ञानाला वारकरी चिमट्यानं शिवत नाही. ज्या ज्ञानाच्या अधिकरणामध्ये भक्ती नाही ना, ज्या ज्ञानाला भक्तीचा स्पर्श नाही ना, असलं ज्ञान वारकरी दुरून बघत नाही हो. या ज्ञानाला घेऊन करायचं काय? अरे ते फुळकट पाणी आहे, घेऊन काय करायचंय? घरी आहे ना आमच्याकडे ज्ञान, आम्ही स्वरूप आहोत, आमच्या घरी ज्ञान आहे, पण आमचं ज्ञान म्हणजे ताकाचं ताक आहे, ताकाचं सरोवर आहे. पण संतांकडे आलो ना की त्या ताकातून काढलेलं लोणी इथं मिळतं. येथे नवनीताचे पूर. नवनीत म्हणजे भक्ती आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मग ते नवनीत काय आहे? अरे हरिमुखे म्हणा, हेच नवनीत आहे. ते नाम आम्हाला इथं मिळतं. येथे नवनीताचे पूर आहेत, पूर. आता सांगत नाही त्याचा प्रमाण, त्याची सांगत नाही, सोडून द्या. आणि मग भगवंताला गोपाळांनी सांगितलं, देवा